आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। दलित समाज विकास परिषद मालगाव शाखेच्या वतीने मिरज पंचायत समितीवर धडक मोर्चा। दलित समाज विकास परिषद मालगाव शाखेच्या वतीने मालगाव येथील गायरान जमिनीवरील घरे झोपड्या नियमित करण्यासाठी 3 वर्षापूर्वी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता। मात्र मागील 3 वर्षापासून पाठपुरावा सुरू असून अद्याप या प्रस्तावावरील कार्यवाहीसाठी होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ मिरज पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। तसेच मोर्चा पंचायत समिती कार्यालयावर आल्यावर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून निष्क्रिय अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्यासोबत दलित समाज विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने चर्चा केली असून 10 दिवसात कार्यवाही लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले। या मोर्चाचे नेतृत्व दलित समाज विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक राज्याध्यक्ष यौसेफ विनायक आवळे यांनी केले होते। यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र तिवडे, मिरज तालुका अध्यक्ष अमोल भंडारे, विद्या आवळे, संग्राम चावरेकर, शांताबाई कांबळे, सुमन कांबळे, लैलाबी मुजावर, विकास भंडारे, फिरोज पठाण तसेच दलित समाज विकास परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।